नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा पहिला भाऊचा धक्का आणि पहिल्या भाऊच्या धक्क्याचा आजचा दुसरा दिवस. आणि दुसऱ्या दिवशी काय असतं, जास्तीत जास्त खेळ खंडोबा असतो आणि तसाच खेळ खंडोबा आज पाहायला मिळाला आणि आजचा खेळ खंडोबा चांगला होता. असं सांगायला खरंच हरकत नाही. ज्या काही 2 वहिनी आल्या होत्या, सोनावणे वहिनी आणि कारंडे वहिनी, काय धमाल, काय रोस्टिंग. सागर कारंडे काय म्हणजे कलाकार आहे ना, हॅट्स ऑफ यार, काय त्यांची कॉमेडी. अ, चला हवंय द्या मधली त्यांची कॉमेडी असेल किंवा मग त्यांचं जे काही पोस्टमधलं वाचन असेल, हे आपण नेहमीच बघितलेलं आहे. आणि इथे सुद्धा ज्या पद्धतीने सागर कारंडेने जे काही रोस्ट केलं ना, आणि त्याला खूप छान साथ दिली ती म्हणजे सोनावणे वहिनीने. जबरदस्त. तो सेशन एकदम भारी होता. जबरदस्त रोस्टिंग होतं आणि एकंदरीत तंतोतंत रोस्टिंग काय असतं हे त्याच्यामध्ये पाहायला मिळालं. आणि त्याच्यानंतर जो काही दीपाली सय्यद यांचा नृत्य आविष्कार होता. खरं तर ह्या ज्या आता लावणी वगैरे किंवा डान्स शिकतायत, करतायत, त्यांनी दीपाली सय्यद यांच्याकडनं काहीतरी शिकावं, त्यांच्याकडनं काहीतरी प्रेरणा घ्यावी. काय जबरदस्त अदाकारी. म्हणजे लावणी कशी नाचतात हे दीपाली सय्यद यांनी दाखवून दिलं. आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं ते म्हणजे चावी कोणी चोरली. गेली 3-4 दिवस आपल्याला सतत दाखवलं जातंय, की चावी चोर कोण? चावी चोर कोण? त्याच्यामुळे ते बिचारे दोघे जण उपाशी राहिले अक्षरशः. तर चावी चोर आपल्याला यावेळी कळाला. चावी चोरली अनुश्री मानेने. म्हणजे सुमडीत कोंबडी. कोणी विचार पण करू शकणार नाही, की अनुश्रीने चावी चोरली. आणि ज्या पद्धतीने बाई बिग बॉसच्या घरामध्ये वागते, चावी चोरून सुद्धा, ते कमाल आहे. आणि बिग बॉसने पण ज्या पद्धतीने हे लपवून ठेवलं, कारण अनुश्रीने तसं सांगितलं होतं, की मी कळूच देणार नाही. हे जरी सीझन संपलं तरी मी अजिबात कोणाला सांगणार नाही. आणि बिग बॉसने सुद्धा ती गोष्ट गुपित ठेवली आणि मला असं वाटत नाही, की बिग बॉस सांगतील. ठीक आहे, त्या चावीचा कार्यक्रम आता झालाय. त्यामुळे कदाचित त्याच्या पुढे काय होणार नाही. पण बिग बॉसने देखील ते गुपित ठेवलं. पण अनुश्री पण हे करू शकते. याच्यातनं ते दिसलं. आणि त्यानंतर मित्रांनो जी काही इव्हिक्शन प्रक्रिया पार पडली. खरं तर पहिल्या आठवड्यामध्ये कोणी इव्हिक्ट होणार नव्हतं. पण जो काही ट्विस्ट बिग बॉसच्या घरामध्ये आला ना, भूतो असा हा ट्विस्ट होता. मित्रांनो गेले 5ही सीझनमध्ये बहुतेक मला असं वाटतं, की पहिल्या सीझनमध्ये इव्हिक्शन केलं होतं. त्यानंतर इव्हिक्शन केलंच नाही आणि या सीझनमध्ये सुद्धा ते इव्हिक्शन करणार नव्हते. पण जे काही नॉमिनेट सदस्य आहेत, ते सदस्य पहिल्याच आठवड्यात, पुढच्या आठवड्यात ते कॅरी फॉरवर्ड केलं. ही आतापर्यंतची सगळ्यात मोठी गोष्ट किंवा मग आतापर्यंतचा हा सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आता या सदस्यांना का पुढे कॅरी फॉरवर्ड केलं हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे, की याच्यातल्या एखाद्या सदस्याला बिग बॉसला निरोप द्यायचा आहे, की अजून काही ट्विस्ट याच्यामध्ये असणार आहे, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण तुम्हाला मी सांगतो, उद्या आहे ना, तो उलटा-फुलटा टास्क येणार आहे. त्याच्यामध्ये बरंच काही घडणार आहे. चंद्र, सूर्य, तारे जसं रितेश भाऊने सांगितलं ना, तसं उद्याच्या दिवसापासून बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळणार आहे. तर एक नॉमिनेशनचा जो काही इव्हिक्शनचा जो काही टास्क होता, तो पण भारी होता. पिकनिक टू फिनाले हा सुद्धा चांगला होता. तर बघूया आजच्या या भाऊच्या धक्क्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे फन डेच्या दिवशी काय-काय झालं. तर इथे भाऊ येतात आणि दुसऱ्या दिवशी सांगताना दिसतायत, की हा जो आपला बिग बॉस आहे ना, याची सगळीकडेच हवा आहे. म्हणजे चहाच्या टपरीपासून तर सगळ्यांपर्यंत या सीझनची हवा आहे. अक्षरशः तुमच्यावरती रील्स बनतायत आणि जो काही ग्रँड प्रीमियर पार पडला, तर लोकांनी एल-ई-डी टीव्ही लावून हा शो किंवा तो ग्रँड प्रीमियर पाहिला. तर टीव्ही म्हणजे ती एल-ई-डी मी बघितला होता. बहुतेक रोशन दादा भजनकर याच्या गावामध्ये मोठी स्क्रीन लावली होती, पडदा लावला होता आणि त्याच्यावरती बिग बॉस दाखवलेला होता. तर हे सगळं घडलेलं आहे आणि आता सोशल मीडियाचा जमाना आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या गोष्टीवरती भाष्य होणारच होतं आणि ते होताना दिसतंय. आणि मुळातच बिग बॉसने सोशल मीडिया आणि हे जे काही इन्फ्लुएन्सर लोकांनाच बिग बॉसच्या घरामध्ये जास्त घेतलंय. त्यामुळे साहजिकच त्यांची चर्चा तर होणारच आहे. तर इथे पहिल्यांदा सुरुवात होते ती म्हणजे सोनावणे वहिनी येतात. करण सोनावणे आणि सागर कारंडे ज्या पद्धतीने ते दोघेही जे काही रोस्टिंग करतात ते कमालच आहे. बघा इथे सागर कारंडे यांचा तो हातखंडा आहे, की जबरदस्त ते कॉमेडी करतात. पण करण सोनावणे यांनी सुद्धा अगदी तोडीस तोड त्याला जसं जमेल तसं त्यांनी ते केलं आणि चांगलं केलं. इथे रोस्टिंग पहिल्यांदा केलं ते म्हणजे प्राजक्ता शुक्रे हिचं मोदक म्हणून तिला हिणवलं. त्यानंतर विशाल पुराणी हवेली म्हणून आणि जे काही
ॲप्स जे काही केलं ना ते कमाल होतं. त्यानंतर रुचिता जामदार हिची ती मांडी वाजवून ती सतत मी कोल्हापूरची सांगत असते ना, तर कोल्हापूरची ही वाघीण. पण मी ऋतुजाचे ना काही व्हिडिओज बघितले, तर ती तलवार वगैरे छान चालवते वगैरे, वगैरे ती चांगली चालवते आणि विशेष म्हणजे नृत्यही करते ती. बऱ्यापैकी तिचा मी डान्स बघितलेला आहे. पण इथे एकदम काहीतरी वेगळंच करत होते. ठीक आहे, त्याच्यावरती मी नंतर बोलणार आहे. पण रुचिता इथे येऊन काय शिकली, तर चावी कशी हरवायची ते शिकली. तर तिची ही रोस्टिंग ती चांगली होती. त्यानंतर सोनालीच्या बाबतीत जे काही स्लो मोशन सागर यांनी करून दाखवलं ना, ती कशी चालते, कशी बोलते, ते एक भारी होतं. सोनालीवरती असा जास्त फोकस नसतो बिग बॉसच्या घरामध्ये सध्या तरी. त्यामुळे ती सोनाली काय करते, कसं काय करते ते दाखवलं. मात्र ते झाडू ती कशी मारते ते आपल्याला राकेश बापटने दाखवलं होतं, तर ते आपण बघितलं होतं. पण बाकी स्लो मोशन वगैरे हे सागरने चांगलं ऑब्झर्व केलं आणि त्या पद्धतीने त्याने इथे केलं. राकेशची इथे चहावाला म्हणून मिमिक्री खूप छान केली. दिव्याच्या इंग्लिशवरती भाष्य केलं आणि ज्या पद्धतीने इंग्लिश वरती मराठीमध्ये उत्तर दिलं आणि सागर भाऊ ज्या पद्धतीने मराठी बोलत होता ना, एक लाईन मध्ये जे काही तो बोलला, हॅट्स ऑफ यार सागर कारंडे, जबरदस्त. त्यानंतर आयुष, याच्यामध्ये एक टॅलेंट आहे की तो खूप छान पद्धतीने बोलू शकतो. म्हणजे जो काही त्याने आवाज सूर लावला होता ना, तो कमाल आहे. तर हे टॅलेंट आहे ना, आयुषने बाहेर काढायला पाहिजे. तर नक्कीच करायला पाहिजे. दीपाली साड्यांचं ते वेधलं लक्ष. त्यानंतर रोशन भजनकर हा भजन व्यायामासारखं भजन करतो आणि काय प्रसाद म्हणजे घरच्यांचं सगळं जेवण, तर हे चांगलं होतं. तन्वीचं एक टाइम टेबल खूप छान पद्धतीने त्यांनी सांगितलं, की 8 वाजता ती काय करते, 9 वाजता काय करते ती, 4 वाजता काय करते, 5 वाजता काय करते, एकदम परफेक्ट होतं ते. त्यानंतर सचिन भाऊचे ते केसावरचे फुगे वगैरे, एकंदरीत रोस्टिंग कमाल होती, एकदम जबरदस्त होती, तंतोतंत होती आणि या दोघांसाठी पण हॅट्स ऑफ, टाळ्या या दोघांसाठी पण. त्यानंतर राधा आणि रुचिताचा डान्स परफॉर्मन्स. त्या दोघी डान्सर आहेत. काय त्या डान्स करत होत्या. गाणं कुठे आणि त्यांचं स्टेप कुठे. रुचिता तर एकदम एवढी फास्ट डान्स करत होती ना. खरं तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे या दोघींनी आहे ना, त्या दीपाली सय्यद यांच्याकडनं डान्स कसा करायचा, लावणी कशी करायची, अदाकारा कशी करायची हे त्यांच्याकडनं खरंच शिकावं आणि कमाल, कमाल डान्स होता. मला इश्काचा गुलकंद हिलवा हे जे काही गाणं होतं ना त्याच्यावरती कमाल डान्स केला. त्यानंतर सचिन भाऊने एक गाणं म्हटलं. प्राजक्ताने जे काही गाणं म्हटलं ना, पत्थर की हवेली, अगदी मंत्रमुग्ध करणारं ते गाणं होतं आणि पहिल्या दिवसाची आठवण रितेश भाऊने करून दिली. अंगाई गीत जे काही गायलं होतं ना, तेव्हा राकेशच्या डोळ्याला अक्षरशः पाणी आलं आणि त्यानंतर तो झोपला. पण त्या अंगाई गीताने अक्षरशः सगळी लोक झोपली होती. आणि खरंच सांगतो प्राजक्ताचा आवाज आहे ना कमाल आहे. प्राजक्ता जशी बिग बॉसच्या घरातनं जाईल ना, जेव्हा आउट होईल किंवा मग हा शो संपल्यानंतर प्राजक्ताला बऱ्यापैकी गाण्याच्या ऑफर येतील. हे तुम्हाला मी आत्ताच सांगतो, की खरंच आवाज चांगला आहे. मला असं वाटतं कुठेतरी हे जे टॅलेंट आहे ना, हे लपलं होतं. आता हे समोर येतंय आणि बऱ्यापैकी तिला पुढे काम मिळेल असं मला वाटतं. त्यानंतर मंडळ तयार करायचे आहेत, तर हे सुद्धा एकदम फनी होतं. भारी वाटलं. पण त्याच्यामध्ये असं वाटत होतं, की काही जी मंडळांचे अध्यक्ष सचिव आहेत ना, ते अजून त्याच्यामध्ये दुसरं कोणाला तरी द्यायला हवं होतं. आता याच्यामध्ये पहिला आहे ते म्हणजे मलाच सगळं कळतं. तर इथे विशालचं नाव घेतलं गेलं. आता विशाल असा जास्त आपल्याला दाखवला जात नाही. त्यामुळे तो काय बोलतो हे सुद्धा आपल्याला तेवढं कळत नाही. तर मला असं वाटत होतं, की यार विशालचं नाव न घेता तन्वीला इथे घेतलं असतं ना, तर तन्वीला म्हणजे असं की मलाच सगळं कळतं असं म्हणून तन्वी तो दाखवण्याचा प्रयत्न करते. तर ठीक आहे, ते विशालला दिलं. त्यानंतर भाषण कमी आणि उपोषण जास्त, तर इथे आयुषला दिले. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आयुषला ना जास्त दाखवलं जात नाही. त्यामुळे आयुष नेमका काय करतो, काय बोलतो हे नाही आपल्याला जास्त कळत. तर इथे आयुषच्या जागेवरती मी नक्कीच तन्वीला सांगेन, की किंवा तन्वीला मी तिथे सांगितलं असतं, की तन्वीला हे द्यायला पाहिजे होतं. त्यानंतर फॅन्सच्या जीवावर उडणारा कोण? तर तो सोनावणे. प्रत्येक वेळी आज पण त्या आपल्या शेवटच्या इलेक्शन टास्कमध्ये तो सांगत होता, की मी सेफ होऊ शकतो. कारण माझे फॅन्स आहेत आणि त्याला फुल कॉन्फिडन्स आहे त्याच्या फॅन्सवरती. कारण त्याची जी ऑरेंज ज्यूस गँग बसली ना, त्याच्या जीवावर तो इथे उडतोय. तर बरोबर सोनावण्याला ते बरोबर होतं. जाऊ तिथे गाऊ. इथे सचिन भाऊला दिलं.
पण सचिन भाऊ असं जास्त गाणं गाताना दिसत नाही. प्राजक्ताला बरेच लोक फरमाईश करतात तिथे की एक गाणं होऊन जाऊ दे ना, आणि प्राजक्ता कधीही नाही सांगत नाही. त्या सिच्युएशन नुसार ती गाणं लगेच तिथे बोलण्याचा प्रयत्न करते. तर हे प्राजक्ताला नक्की द्यायला हवं होतं. नुसती चर्चा नो मोर्चा, तर इथे सोनालीला दिलंय. मगाशी सांगितल्याप्रमाणे सोनालीला तेवढं काही दाखवलं जात नाही. तर बिग बॉसच्या घरामध्ये सध्या चर्चा आहे ती म्हणजे तन्वी कोलतेची. तर तिला जरी दिलं असतं तर ठीक होतं. दुसरं आहे ते म्हणजे आग लावा आणि मजा बघा. आता इथे स्वतः सोनाली सांगते की मी आग आहे, मी आग लावते. पण मला असं वाटतं की इथे सोनावणे वहिनीला द्यायला पाहिजे. बऱ्यापैकी आग लावण्याची कामं ती करते. बस कट रही जिंदगी. आता इथे जे आहेत ना ते राकेश रोशनला दिलं. सध्या तेही तसं त्यांचं चालू आहे की ठीक आहे, बघू आपण. आपल्यावर आला तर करूया. सध्या आपण निवांत आहेत. त्या पद्धतीने यांना हे खरंच 2 छान दिल्या. त्यानंतर रडारड ग्रुपचे ॲडमिन तन्वीला दिलं. खरं तर इथे दीपाली सय्यदला द्यायला पाहिजे, कारण 2-3 वेळा दीपाली इथे रडलेली आहे. त्यानंतर भांडण सोडवणारी समितीचे अध्यक्ष राकेश हे भारी होतं, आणि नुसती बोंबाबोंब रुचिता हे सुद्धा परफेक्ट होतं. आणि त्यानंतर मित्रांनो पिकनिक टू फिनाले होते ना, तर याच्यामध्ये काही लोकांनी खरंच खूप छान निवडले. त्याच्यातलं पहिलं जे होतं ना ते म्हणजे दिव्या. दिव्या हिने परफेक्ट लोकं निवडलीत. स्ट्रॉंग कंटेस्टंट तिने निवडलेत, आणि त्याची जी काही कारणं सांगितली ना ती पण भारी होती. पहिल्यांदा इथे जे पिकनिकसाठी किंवा एक तिच्याबरोबर जे कोणी फायनलिस्ट असतील असे कंटेस्टंट तिने जे निवडले ते सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट निवडले. पहिला स्ट्रॉंग कंटेस्टंट निवडला तो म्हणजे सागर. सागरची वैचारिक पातळी चांगली आहे असं म्हणून तिने सागरची निवड केली. राकेश खूप कमी बोलतो आणि तो समोरच्याचं ऐकून घेतो आणि त्यावरती आपलं छान मत मांडतो असं दिव्या इथे सांगताना दिसते. त्यानंतर आयुषची विचार करण्याची पद्धत चांगली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे खरंच आयुषला जास्त दाखवलं जात नाही. आयुषमध्ये अजून टॅलेंट आहे, तर ते थोडंसं त्याने पुढे आणायला पाहिजे. आणि ज्या पद्धतीने दिव्या सांगते, कारण दिव्यानं खूप विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करताना बिग बॉसच्या घरामध्ये दिसतंय. त्यामुळे आयुष नक्कीच चांगला असेल आणि त्याने चांगलं पुढेपर्यंत खेळायला पाहिजे. त्यानंतर दीपाली महाराष्ट्राची काय म्हणतो शान आहे असं म्हणून दीपालीला तिने घेतलं. तर दिव्याचे हे जे काही 4 कंटेस्टंट आहेत ना ते स्ट्रॉंग आहेत, आणि तिच्याबरोबर तिला फिनालेपर्यंत पिकनिकला जायला आवडेल असं तिने ते सांगितलं, आणि चांगले कंटेस्टंट निवडले. त्यानंतर राकेशने सुद्धा खूप छान कंटेस्टंट निवडले, आणि त्यांची जी काही कारणं दिली ना तीही खूप छान होती. पहिलं निवडलं ते म्हणजे सागरला. सागर एक चांगला ऍक्टर माणूस आणि चांगला कॉम्पिटिटर आहे असं म्हणून राकेशने सांगितलं. त्यानंतर प्राजक्ता व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. आणि काय म्हणतात राकेश ना गाण्याच्या बाबतीत खूप इमोशनल आहे. तो प्रत्येक वेळी प्राजक्ताला एखादं गाणं म्हण ना असं सांगताना दिसतोय. त्यामुळे साहजिकच राकेश प्राजक्ताची निवड करणारच होता. त्यानंतर दीपालीला त्यांनी निवडलं. दीपाली ताई म्हणाला हा तो राकेश महाराष्ट्राचं शान वगैरे आहे, चांगली अभिनेत्री अदाकार आहे असं म्हणून राकेशने तिची वाहवा केली आणि आपल्या ग्रुपमध्ये घेतलं. त्यानंतर दिव्याची एक विचारधारा चांगली आहे, कारण या दोघांचं बॉन्ड आहे ना दिव्या आणि राकेशचं डे 1 पासून पाहायला मिळतंय. आणि दिव्या सतत काही ना काही, आता थोडीशी ती शांत झाली, परंतु पहिले 2 दिवस सतत ती जे काही बाहेर करते त्याबद्दल राकेशला ती सांगायची, आणि राकेश सुद्धा अगदी मंत्रमुग्ध होऊन ते सगळं ऐकायचा. तर राकेशची ही टीम म्हणजे दिव्या आणि राकेशचे जे काही कंटेस्टंट आहेत ना ते बऱ्यापैकी समसम आहेत. त्याच्यामध्ये फक्त आयुष नाही, बाकी मला असं वाटतं की या 4-5 लोकांचा एक ग्रुप होऊ शकतो. त्यानंतर डॉन जो आला ना, त्या डॉनला त्याच्यासाठी जे कोणी चांगलं करतं, मुळात त्याला तेवढी समज नाहीये, पण त्याच्यासाठी जे कोणी चांगलं करतं, त्याला चांगलं बोलतं, चांगलं खाऊ घालतं, 4 गोष्टी चांगल्या शिकवतात, अशाच लोकांची त्यांनी निवड केली. याच्यामध्ये पहिल्यांदा सोनालीला त्यांनी घेतलं, मला समजून घेते. दिव्याला घेतलं, कुठे काय करायचं दिव्या हे सगळं ते सांगत असते. त्यानंतर दीपालीला घेतलं. दीपाली काय तर आईसारखी ती समजून घेते, मला लेकरू म्हणून ती व्यवस्थित सगळं करते. सागरदादा सुद्धा मला समजून सांगतो. रितेश भाऊने इथे एक छान सांगितलं, की सगळे जर तेच करत असतील, मग तू इथे बिग बॉसच्या घरामध्ये का आहेस? तर ते भारी होतं. त्यानंतर सोनाली, मी खरंच सोनालीला उठवलं ना, तर सोनालीच्या गँगमध्ये कोण असणार याचा मी विचार करत होतो. कारण सोनाली अजून सुद्धा अलिप्तच खेळते. जास्त त्या लोकांच्या जवळ जात नाही. अजून असा काही मोठा ग्रुप तिने क्रिएट केलेला नाही. त्यामुळे मी खरंच खूप इंटरेस्टेड होतो. तर त्या पद्धतीने इथे सोनालीने करणला घेतलं. कारण
करण गेमचा खूप विचार करतो. त्याच्या मनभूमीत सतत ती रणभूमी असते. जे काही वाक्य घेतलं ना तिने भारी. मी मगाशी पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ना, की सोनाली ही खूप मॅच्युरिटी दाखवते सध्या या बिग बॉसच्या घरामध्ये. पण बिग बॉस 8 मध्ये ती फार विचित्रच पद्धतीने वागायची आणि सध्या या मराठीमध्ये ती काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न करते. आता नेमकी सोनाली कोण हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पुढे कळेलच नेमकी सोनाली कोण आहे. पण इथे एक करण म्हणून एक स्ट्रॉंग कंटेस्टंट तिने निवडला. त्यानंतर तन्वीला एक ती चांगली कॉम्पिटिटर समजते आणि सोनाली जे काही तन्वीबद्दल बोलून गेली, की ती पुढेपर्यंत नक्कीच जाणार आहे. चांगला ती गेम खेळते. तिला गेम कसा खेळायचा हे कळतं. तर इथे तन्वीची तिने निवड केली. त्यानंतर प्रभूची निवड केली कारण प्रभूने सोनालीचं नाव घेतलं. त्यानंतर ओमकारची निवड तिने केली. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट त्याची पर्सनॅलिटी चांगली आहे असं म्हणून त्याने घेतलं. सगळ्यात जास्त आवडलं मला ते म्हणजे रोशनने. रोशनने एक फॅमिली तयार केली आणि ज्या पद्धतीने सगळी जो कारणं देत होता ना रोशन, खरंच कमाल एकदम. म्हणजे मला ना रोशन एकदम रिअल वाटतो. कुठलाही बडेजबाब आणायचा नाही, दिखावा करायचा नाही. जे काही ते रिअल आणि जे काही आहे ना ते असं पोटावरचं नाही, तर पोटातलं होटावर तो आणतो आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा त्याने ते सांगितलं आणि ते खरंच मला पण आवडलं. पहिल्यांदा इथे रोशनने रुचिताची निवड केली. कोल्हापूरचा पहिलवान म्हणून तिची निवड केली. त्यानंतर विशालला घेतलं. विशालमध्ये नॉलेज खूप आहे. विशाल ऑलरेडी बिग बॉस करून आलाय. कसं खेळायचं, कसं वागायचं हे विशालला चांगलं आहे आणि तो कदाचित त्या लोकांना सांगत असेल. आपल्याला ते जास्त दाखवलं जात नाही, परंतु नक्कीच तो सांगत असेल म्हणून रोशनने विशालचं नाव घेतलं. त्यानंतर तन्वी जेवण खूप छान बनवते. तन्वी जेवण बनवते, परंतु ते जास्त दाखवलं जात नाही. पण चांगलं जेवण बनवते आणि भरपेट खायला देतं असं रोशनने सांगितलं. आणि सचिनला पण त्याने आपल्या त्या ग्रुपमध्ये घेतलं. सचिन गाणं खूप छान गातो आणि माझ्या अगदी जिल्ह्याच्या बाजूलाच तो आहे आणि सचिन पण नमस्कार करताना दिसतो. सचिन भाऊ पण खूप छान आहेत. त्याच्या मनामध्ये सुद्धा असं पाप नाहीये. अगदी व्यवस्थित मुद्देसूद तो बोलताना दिसतो. कोणाच्या वाकड्यात जायचं नाही असं म्हणून हे दोघेही कंटेस्टंट आहेत ना ते खूप छान आहेत आणि मला असं वाटतं की हे दोघेही रिअल आहेत, फेक अजिबात नाही. तर रोशनचा परिवार खूप छान होता. त्यानंतर चावी चोर कोण हे मात्र आपल्याला कळालं. मला असं वाटतं की मगाशी सांगितल्याप्रमाणे बिग बॉस या लोकांना सांगणार नाही कोणी चावी चोरली ते. पण चावी अनुश्रीने चोरले हे आपल्यासाठी खरंच खूप शॉकिंग होते आणि बाकीच्या सदस्यांना जर कळालं त्यांच्यासाठी सुद्धा खूप शॉकिंग असणार आहे. तर इथे 3 चुगल्या दाखवल्या. चुगलीचं दार उघडलं. पहिली चुगली होती ती विशालसाठी. विशाल अजून असंच म्हणत होता की सगळेच आपले आहेत, आपल्याबद्दल असं कोणी बोलणार नाही आणि जी चुगली आहे ती आपल्याच लोकांनी केली ती म्हणजे सोनावणेने केली. याच्यासाठी डॉक्टर पाठवा. त्याला नारद मुनी म्हणून संबोधलं जातं. सतत काही ना काही तो सांगत असतो. इकडचं तिकडे, तिकडचं इकडे म्हणून त्याला नारद मुनी हा किताब दिला होता. पण विशालला खूप वाईट वाटलं की माझेच लोकं अशा पद्धतीने ते बोलतात. पण ते माझ्या पाठीमागून बोलतात आणि ते पाठीमागेच असणार आहेत. हे जे काही विशालचं वाक्य होतं ना ते कमाल होतं. आणि इथे विशाल असं वाटलं होतं की कदाचित माझे जे कॉम्पिटिटर आहेत ज्याच्याशी माझं भांडण झालं ते कदाचित माझ्याबद्दल असं काहीतरी वाईट बोलतील. पण विशालसाठी हे खरंच खूप शॉकिंग होतं की ज्यांच्याबरोबर विशाल बसतो त्यांच्या म्हणजे त्यांच्याकडनंच हे आलं आणि ही गोष्ट आहे ना ही फार स्टार्टिंगची आहे. त्यानंतर विशालचं आणि करणचं बॉन्डिंग झालं असं मला एकंदरीत कळतं. त्यानंतर मित्रांनो तन्वीसाठी चुगली येते. तन्वी त्या रूममध्ये जाते पण अंधार बघून पळून जाते कारण तिला अंधाराचा फोबिया आहे. परत रितेश भाऊ बोलवतात की मी आहे इथे टीव्हीवरती आणि बघते पहिल्यांदा टीव्हीवरती आहेत ना रितेश भाऊ आणि नंतर मग ती जी काही चुगली आहे ती ऐकते ती. तर इथे दिव्यासाठी बाकीचे लोक म्हणजे सोनावणे वगैरे हे लोक बोलताना दिसतात की खूप पुढे-पुढे करते. तिला सगळं काही दाखवायचं असतं आणि सोनाली इथे सांगताना दिसते की टिपिकल बिग बॉस सारखी ती वागते. आणि हां, तसं ते तन्वीच्या बाबत दिसून यायचं की तन्वी आहे ना, तिला असं खूप करायचं असतं, दाखवायचं असतं मी काय-काय करते. हे तेव्हा तिला स्टार्टिंगला सांगायचं होतं सगळ्यांना मी काय आहे ते. तर हे तेव्हा ते बोलून गेले. सोनालीने ते सगळं ऑब्झर्व्ह केलं आणि ते मग ते त्याच्यावरती सांगत होती की ती टिपिकल बिग बॉस सारखी वागते. त्यानंतर प्राजक्तासाठी जी काही चुगली होती ना, तिच्यासाठी खरंच खूप शॉकिंग होती, की आपलीच लोकं ज्यांच्याबरोबर ती उठते बसते, त्या आपल्याच लोकांनी ती चुगली केली. ती चुगली अशी होती, की बघा जेव्हा तिला नावं घ्यायची होती नॉमिनेट करण्यासाठी तिने प्रभूचं नाव घेतलं
आणि त्यानंतर ती खूप वाईट तिला वाटत होते की यार मी प्रभूचं नाव का घेतलं. मी खूप एक गुडी राहणारे प्रत्येकामध्ये, सगळ्यांशी चांगलं बोलणारे आणि हे असं काय माझ्यावरती आलं. तर याच्यावरती ते बोललं जात होतं. एक सिम्पथी कार्डचा तो विषय होता. तर चुगल्या खूप छान होत्या. या तिघांनी त्यांच्या चुगल्या जगजाहीर केल्या नाही. आता त्या कधी करतील हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यानंतर मित्रांनो, एविक्शनचा जो काही टास्क आला त्याच्यामध्ये बघा, इथे सगळ्या सदस्यांना सेफ केलं. पण एक ट्विस्ट असा आलाय की हे सगळे जे सदस्य आहेत ना, हे सगळे सदस्य पुढच्या आठवड्यात देखील नॉमिनेट असणार आहेत. आता हा ट्विस्ट का केला हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असं कधीच घडलं नव्हतं आतापर्यंत की पहिल्याच आठवड्याचे जे नॉमिनेट सदस्य आहेत त्यांना पुढच्या आठवड्यामध्ये कॅरी फॉरवर्ड केलं, असं कधीच घडलं नव्हतं. मग बिग बॉसला याच सदस्यांपैकी एखादा सदस्य घराबाहेर काढायचा आहे का, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर हे जे काही नॉमिनेट सदस्य आहेत त्यांना 3-3च्या जोडीने बोलवलं. पहिल्यांदा सागर, दीपाली आणि करण आले. जेव्हा हे तिघे आले ना, तेव्हा मला वाटलं होतं की करणला ठेवणार बॉटममध्ये आणि बाकीच्या दोघांना सेव्ह करणार. तसंच झालं. करणला कदाचित दाखवून देणार असते रितेश भाऊ किंवा मग बिग बॉस की फॅन्सच्या जीवावर आपण उडतो. पण तुम्ही वोट तुम्हाला जास्त आलेले नाही आहेत. फॅन्सने कमी वोट दिलेत. तुमचा खेळ महत्त्वाचा आहे हे कदाचित दाखवून द्यायचं असेल आणि त्यासाठीच कदाचित करणला बॉटमला ठेवलं. रुचिता, अनुश्री आणि दिव्याला आणलं जातं. आता इथे रुचिताला बॉटमला ठेवतील आणि बाकी 2 सदस्यांना सेव्ह करतील आणि तसंच झालं. रोशन, राधा आणि प्रभू यांची तिघांची जोडी येते आणि साहजिकच आहे राधाचा बिग बॉसच्या घरामध्ये जास्त गेम नाहीये आणि तिला बॉटमला ठेवतील आणि बाकी 2 सदस्य सेव्ह करतील आणि तसंच झालं. इथे राधा या बॉटमला असतात. आता इथे राधा, करण आणि रुचिता असे 3 सदस्य बॉटमला असतात. तिघांनी रितेश भाऊ विचारतात की काय चुकलं तुमचं? का तुम्ही बॉटमला आहात? तर इथे राधाने स्पष्ट सांगितलं की मी आता गेम समजून घेण्याचा प्रयत्न करते. मला गेम समजत नाही आणि राधाने ते स्पष्ट मान्य केलं की मला गेम समजत नाही आणि नाही राधाला समजत. पहिले 2 दिवस तर अगदी म्यूट होती ती. नॉमिनेट केल्यानंतर थोडीशी बोलती झाली आणि त्यानंतर काय आपण म्हणूया कॅप्टन्सीचा टास्क होता. त्याच्यामध्ये थोडीशी बोलती झाली. नाहीतर राधा अगदी म्यूट होती. तिला गेम लवकर समजत नाही. रुचिताने पण मान्य केलं की मी मूर्खपणा केला की करणला ती की दिली. जर माझ्याकडे ती चावी असती तर मी ते सेफ लोक आहेत ना त्यांच्या जागेवरती बसली असते. माझ्या मूर्खपणामुळे मी इथे आहे. आणि त्यानंतर करण सांगतो की मी वाचू शकतो. माझे फॅन्स, माझे देव माझ्या सोबत आहेत. तर हे 3 कंटेस्टंट बॉटमला होते. पण इथे रितेश देशमुख सांगताना दिसतात की ट्विस्ट असा असणार आहे की तुम्ही सगळे सेफ असणार आहेत, परंतु तुम्ही सगळे पुढच्या आठवड्यासाठी नॉमिनेट असणार आहात. आता हे जे काही आहे ते रितेश भाऊने, बिग बॉसने का केलं? काय ट्विस्ट आणायचं आहे पुढच्या आठवड्यात या नॉमिनेट सदस्यांबद्दल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार. मगाशी सांगितल्याप्रमाणे याच्यापैकी एखाद्या सदस्याला नारळ देतात की काय हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार. त्यासाठीच कदाचित हे सगळे कंटेस्टंट पुढे एकदा कॅरी फॉरवर्ड केलेत. तर मित्रांनो, उद्या आहे ना चंद्र, तारे, सूर्य सगळं पाहायला मिळणार आहे. उद्या उलटा-पुलटा रूम ओपन होणार आहे आणि त्याच्यामध्ये बरंच काही घडणार आहे. जो काही प्रोमो समोर आलाय ना त्याच्यामध्ये बरंच काही पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा रुचिता जामदार आहे ना, एवढं सगळं रितेश भाऊने बोलून सुद्धा पालथ्या घडावर पाणी असं काहीतरी रुचिताचं पाहायला मिळणार आहे आणि जो काही प्रोमो पाहायला मिळाला त्याच्यामध्ये अपशब्द ती वापरताना दिसते. त्यामुळे मगाशी सांगितल्याप्रमाणे पालथ्या घड्यावर पाणी. तर अशा पद्धतीने आजचा दुसरा भाऊचा धक्क्याचा दुसरा दिवस होता आणि चांगला होता. काय वाटतं तुम्हाला? सोनावणे वहिनी आणि कारंडे वहिनी कशा वाटल्या? आणि बाकीच्या 2 सदस्यांचा डान्स तुम्हाला कसा वाटला? आणि हो, जो जो काही पिकनिक टू फिनालेचा टास्क होता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणाचा आवडला? मला एकतर ना रोशन दादाचं जे काही फॅमिली होती ती मला आवडली. आणि हो, अनुश्रीनी चावी चोरली ती. कोणाला वाटलं पण असेल की अनुश्रीनी चावीच चोरली. तर एकंदरीत आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.